Welcome back. So, today we start reaction mechanism in organic chemistry. आता तुम्ही ह्या आधी कुठलेही रिॲक्शन्स जर बघितला असेल, एनी रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया, तर त्यामध्ये आपण काय सांगत असतो बघा, व्हॉट हॅपन्स इन अ रिॲक्शन. एखाद्या अभिक्रियेमध्ये, एखाद्या रिॲक्शनमध्ये काय होतंय हे सांगतात. कसं होतंय, कोणकोणते स्टेप्स आहेत, प्रत्येक स्टेपला लागणारी एनर्जी किती आहे, होय ना, वेळ किती लागणार, वेळ म्हणजे काय, स्पीड और रेट ऑफ द रिॲक्शन, ह्या सर्व बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण सांगत नाही. आपण रिॲक्शन लिहित असताना फॉर एक्झाम्पल CH4 प्लस Cl2 आपण लिहिलं आणि तर इथं ह्या CH4 मधला H रिप्लेस होऊन Cl आत येणार आहे. ह्याला आपण सबस्टिट्यूशन असं नाव देणार आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणून नाव देणार आहे. बरोबर आहे. तर इथं असणारी जी कंडिशन आहे ती कोणती पाहिजे, बरोबर आहे. ह्याला लागणारी एनर्जी किती आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ते आपण डिटेलमध्ये रिॲक्शनमध्ये बोलत नाही. रिॲक्शनमध्ये फक्त आपण लिहितो व्हॉट हॅपन्स. म्हणजे मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म मिथाइल क्लोराइड प्लस HCl. हा मेन प्रोडक्ट आहे मिथाइल क्लोराइड. हा बाय प्रोडक्ट आहे. होय ना. हा मेन प्रोडक्ट आहे. आणि इथं तुम्ही घेता UV लाईट और डिफ्युज्ड सनलाईट, अल्ट्रा व्हायलेट लाईट किंवा डिफ्यूज सनलाईट, असा एक रिॲक्शन आहे. ह्या फक्त रिॲक्शन मध्ये तुम्ही एक सिंपल उदाहरण द्यायला आलो तुम्हाला मी, की ह्यामध्ये आपण काय होतंय हे सांगतो, व्हॉट हॅपन्स सांगतो, हाऊ इट हॅपन्स, कसं काय होतंय, कोणते बॉन्ड ब्रेक होतात, कोणते बॉन्ड फॉर्म होतात, हे काहीही बोलत नाही. ते सगळं बोलणं म्हणजे काय, मेकॅनिझम सांगणं. हाऊ इट हॅपन्स सांगणं म्हणजे व्हॉट हॅपन्स नव्हे. व्हॉट हॅपन्स तर आपण 8वी 9वी 10वी सगळीकडं रिॲक्शन्स मध्ये सांगतो. व्हॉट हॅपन्स, अमुक रिॲक्ट होतो, तमुक तयार होतो, हे जे सांगता तुम्ही दॅट इज व्हॉट हॅपन्स. बट हाऊ इट हॅपन्स हे सांगणं म्हणजे काय सांगणं, मेकॅनिझम. सो लेट अस सी व्हॉट इज मेकॅनिझम. वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. बट बिफोर आय से द डेफिनेशन ऑफ मेकॅनिझम, पहिल्यांदा जनरली ऑर्गॅनिक रिॲक्शन्स कसे लिहिले जातात किंवा जनरली ऑर्गॅनिक रिॲक्शनचा ढाचा काय ते बघूया. इन जनरल ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये होतंय काय सर, एक असतोय मेन मॉलिक्यूल, ज्याला आपण नाव दिलेलं आहे सबस्ट्रेट, मुख्य कंपाऊंड ज्याचा रिॲक्शन आपण घडवून आणणार आहे, तो सबस्ट्रेट. सबस्ट्रेटला रिएजंट अप्रोच करतो किंवा थोडक्यात अटॅक करतो. राईट. सबस्ट्रेट प्लस रिएजंट तुम्हाला प्रोडक्ट्स देण्या अगोदर हे बघा, वाया इथं मध्ये काहीतरी थोडे अर्धवट माणसं तयार होतात, अर्धवट मॉलिक्युल्स तयार होतात, ते इंटरमिजिएट्स म्हणायचं. इंटरमिजिएट्स बघा काय काय होतंय, सबस्ट्रेट प्लस रिएजंट वाया ह्यातून जातं, इंटरमिजिएट्स विल गिव्ह यू प्रोडक्ट्स प्लस बाय प्रोडक्ट्स, मेन प्रोडक्ट आणि वेगळे इतर प्रोडक्ट्स, त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणायचं. जनरल, दिस इज अ जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन. एखादा ऑर्गॅनिक रिॲक्शन जनरली आपण असा रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे का. येस. नाव इथं बघा, व्हॉट इज अ सबस्ट्रेट, व्हॉट इज अ रिएजंट, आपण बघूया.
हे बघा, एक सिंपल उदाहरण देऊया. CH4 मगाशी जो लिहिला आपण साधा, अत्यंत साधा कंपाऊंड CH4 आणि रिएजंट आपण क्लोरीन घ्यायचं. कुठला क्लोरीन? Cl2. हे Cl बॉन्ड Cl असे, बरोबर आहे. आता सर इथं सबस्ट्रेट कुणाला म्हणायचं? ह्याला मी सबस्ट्रेट म्हणणार आहे. सबस्ट्रेट ह्यालाच का म्हणायचं? जो नवीन बॉन्ड जे तयार होणार आहे, नवीन बॉन्ड. आता लक्षात घ्या, एखादा ऑर्गॅनिक रिॲक्शन म्हणजे काय? रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होतात, प्रोडक्ट मध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. कळालं ना? एखादा ऑर्गॅनिक रिॲक्शन म्हटलं ना काय असतं? रिॲक्टंट मधले हे बॉन्ड ब्रेक होतात, नवीन बॉन्ड तयार होतात. ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड्स. असो, हे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर बघा, हे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी जो कार्बन प्रोव्हाइड करतो, नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी जो कार्बन देतो तो सबस्ट्रेट. आता समजा कार्बन जो देतो तो सबस्ट्रेट आणि दुसरा जो अटॅक करतो तो रिएजंट. आता समजा एक अशी केस आहे, ते दोन्हीकडे, इकडेही कार्बन यायला लागला, इकडेही कार्बन यायला लागलाय. मग आता सबस्ट्रेट कोण आणि रिएजंट कोण? जो महत्वाचा मेन कंपाऊंड आहे, कळतं ते रिॲक्शन करत असताना. आता हायड्रोलायसिस ऑफ प्रोटीन किंवा प्रोटीन सिंथेसिस, महत्वाचा कंपाऊंड कुठला? प्रोटीन. तसं दोन्हीकडून जर कार्बन असतील तर महत्वाच्या कंपाऊंडला आपण बघायचं आणि म्हणायचं त्याला सबस्ट्रेट. शक्यतो सबस्ट्रेट हा कार्बन प्रोव्हायडर आहे टू द रिएजंट, होय ना? ठीक आहे. सो जनरली एखादा ऑर्गॅनिक रिॲक्शन लिहायचा तर तो कसा लिहिला पाहिजे? सबस्ट्रेट प्लस रिएजंट प्रोडक्ट देत असताना सर वाया इंटरमिजिएट्स हे असं असतं. समजलं? नाउ लेट अस स्टार्ट द mechanism. Let us start the mechanism. What is called as mechanism? Mechanism म्हणजे काय? ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे काय? बघा, सोपं डेफिनेशन देतोय. इट इज द स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन ऑफ, एक्सप्लेन करावं लागतं, एक्सप्लेनेशन ऑफ वेरियस स्टेप्स है ना, वेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व असणे, इन्व्हॉल्व इन ॲन ऑर्गॅनिक रिॲक्शन. एखादी ऑर्गॅनिक रिॲक्शन होत असते, त्या ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये जे वेगवेगळे स्टेप व्हायला लागलेत सर. पहिला स्टेप बॉन्ड ब्रेकेज, आणि मध्येच इंटरमिजिएट अर्धवट माणसं बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हे अर्धवट झालं ना, त्याला कोणीतरी अटॅक करतं. हे सगळे स्टेप्स सांगणे, टप्प्यानं सांगणं, त्याला म्हणायचं मेकॅनिझम. इट इज द स्टेप बाय स्टेप explanation of various steps involved in an organic reaction. लक्षात घ्या, हे वेरियस स्टेप्स कोणते आहेत? आपलं NCERT किंवा CBSE काय सांगतं, स्टेट बोर्ड काय सांगतं, हे दोन्ही मिक्स करून मी सांगतो तुम्हाला. हां, बऱ्याच JEE आणि नीटच्या मुलांचं असं म्हणणं आहे की वी आर गोइंग विथ द बेसिक्स, विथ द थेअरी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 11th स्टँडर्डचा आपल्याला ते एक्झाम घ्यायची आहे, राईट. आणि पुढचं जे काही आपल्याला ऍप्लिकेशन शिकायचं आहे बाळांनो, हे केल्याशिवाय येणार नाही. त्यामुळं हा पाठ आपल्याला पक्क करून घ्यायचा. आणि ऑनलाईनला थोडे मर्यादा आहेत. पट ऍप्लिकेशन करा लागलो तर तुमच्यावर बाउन्सर पडतील. त्यामुळं हळूहळू आपण ते करायचं आहे आणि मग स्पीड वाढवायचे, मग JEE नीटसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे. कळतं ना? सो हियर it is the step by step explanation of various steps. What are the various steps? Various steps म्हणजे
इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड इन बॉन्ड फॉर्मेशन. इलेक्ट्रॉन मुवमेंट काय होतात, कुठला इलेक्ट्रॉन कुठे जातो, कुठला बॉन्ड तयार होतो, इलेक्ट्रॉन मुवमेंट. एनर्जी, एनर्जी आणि त्यानंतर इंटरमिजिएट्स आणि त्यानंतर त्याच बरोबरीनं त्यामध्ये तुम्ही घेणार कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन. कायनेटिक्स म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन कशावर डिपेंडेंट आहे. ह्या सर्व गोष्टी जिथं तुम्ही डिस्कस करता त्याला मेकॅनिझम म्हणायचं. व्हेरियस स्टेप्स म्हणजे काय, त्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचा मुवमेंट कसा होतो, त्या ह्याच्यामध्ये एनर्जी किती लागते बॉन्ड ब्रेकला, म्हणजे हीट द्यावी लागते काय बर्फ टाकावा लागतो, हीट काढून घ्यावी लागते की हीट द्यावं लागतं, ते एनर्जेटिक्स म्हणायचं. त्यानंतर इंटरमिजिएट्स कुठले तयार होत आहेत आणि कायनेटिक्स रेट ऑफ द रिॲक्शन काय आहे, ह्याला म्हणायचं व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द रिॲक्शन. काय म्हणायचं, व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द रिॲक्शन. सो द स्टेप बाय स्टेप explanation of various steps involved in an organic reaction is known as mechanism. आता मेकॅनिझमचे महत्वाचे स्टेप्स कोणते, मेन स्टेप्स इन मेकॅनिझम बघूया सर. व्हॉट आर द मेन स्टेप्स इन मेकॅनिझम, व्हॉट आर द मेन स्टेप्स इन मेकॅनिझम. कुठलाही ऑर्गॅनिक रिॲक्शन होत असतोय सर, स्टेप्स, मेन स्टेप्स, बरेच स्टेप्स असतील पण मेन स्टेप्स कोणते लक्षात ठेवा. आयोनिक रिॲक्शन किंवा इनऑर्गॅनिक रिॲक्शन जे असतात, फॉर एक्झाम्पल HCl प्लस NaOH, हे कसे असतात, एका झटक्यात होणारे स्पॉन्टॅनियस असतात, होय ना. पण हिथं काय, हिथं थोडस अवधी लागते ऑर्गॅनिक मध्ये. का सांगा, कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ना. बॉन्ड लाईन फॉर्म्युला वगैरे दाखवला नाही तुम्ही. सो ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे असतात ते अंडरगो बॉन्ड ब्रेकेज आणि न्यू बॉन्ड्स आर फॉर्म, त्याला वेळ लागणार आहे. ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आर जनरली स्लो ॲज कम्पेअर्ड टू इनऑर्गॅनिक रिॲक्शन्स. मग इथं पहिला स्टेप, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, जनरली ऑर्गॅनिक मेकॅनिझम मध्ये पहिला स्टेप असतो बॉन्ड फिशन. रिॲक्टंटचं बॉन्ड फिशन, रिॲक्टंट्स मध्ये बॉन्ड ब्रेक होतात. नवीन बॉन्ड तयार होण्यासाठी जुने बॉन्ड ब्रेक झाले पाहिजे, झाले पाहिजे, कळलं का. ओके, बॉन्ड फिशन, बॉन्ड फिशन झालं रे झालं, झालं रे झालं, बॉन्ड फिशन झालं तर अर्धवट झालं, हे सबस्ट्रेट अर्धवट झालं. मग त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट्स. फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. अरे बॉन्ड ब्रेक झालं, झालं, इंटरमिजिएट तयार झाला, बॉन्ड ब्रेक झालं, इंटरमिजिएट तयार झाला. सो बॉन्ड फिशन, फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. आणि थर्ड वी राईट अटॅक, अटॅक ऑफ रिएजंट. रिएजंट्स अटॅक करतात. And then lastly, formation of stable products. Formation of stable products. Formation of stable products. Formation of stable products. So here, भरपूर sweating होता है because if I on this thing fan, so noise will be heard. So there will be a disturbance for you. Therefore, just listen here. Reaction mechanism मध्ये पहिला स्टेप आहे बॉन्ड फिशन. and then दुसरा स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट्स. तिसरा स्टेप आहे अटॅक ऑफ रिएजंट. आणि चौथा आहे फॉर्मेशन ऑफ स्टेबल प्रोडक्ट्स. म्हणजे मेकॅनिझम घडत असताना सर पहिला स्टेप बॉन्ड फिशन. मग हा पार्ट बघूया. पहिल्यांदा बॉन्ड फिशन हा स्टेप बघूया. मग इंटरमिजिएट्स कोणकोणते आहेत बघूया. मग रिएजंट कोणते आहेत बघूया. आणि मग स्टेबल प्रोडक्ट कसा तयार होईल हेही बघूया. आजचा पार्ट आहे बॉन्ड फिशन. बॉन्ड फिशन. लेट अस स्टार्ट द फर्स्ट स्टेप इन मेकॅनिझम.
What is the first step in mechanism? Bond fission. Bond fission. Okay? What is bond fission? The breakage of a covalent bond. Sasayuj bandh. The breakage of a covalent bond. The breakage of a covalent bond is known as काय bond fission. Bond fission. सर ब्रेकेजला वेगवेगळे शब्द मी वापरू शकतो है ना. ब्रेकेजला वेगवेगळे शब्द वापरतो. रप्चर किंवा क्लीवेज बघा. The breakage or rupture or cleavage of a covalent bond is known as bond fission. Bond fission. There are mainly, sir, two types of bond fission. There are mainly, sir, two types of bond fission. What are the mainly two types of bond fission? One is homolytic bond fission. Homolytic bond fission, or also known as, sir, homolysis. Also known as, sir, homolysis. So here homolytic bond fission or homolysis म्हणजे काय? होमो means same, lysis म्हणजे separation. Same type of separation म्हणजे काय sir? That is homolytic bond fission. I will show you. Okay. Here the breakage of a covalent bond. The breakage of a covalent bond. The breakage of a covalent bond. In which आता NCERT मध्ये किंवा आपल्या स्टेट टेक्स्ट मध्ये असं भरपूर उतारा टाइप एक्सप्लेनेशन दिलं आहे. We will define it in only one sentence. That is the breakage of a covalent bond in which each atomic species carries equal number of electrons. So the breakage of a covalent bond in which each atomic species carries equal number of electrons is known as bond fission. ह्याला असं पण म्हणतात द ब्रेकेज ऑफ द सिमेट्रिकल और इवन ब्रेकेज असं जोडू शकता इकडून. द सिमेट्रिकल एकसारखं और सम म्हणजे इवन EVEN एकसारखं. द सिमेट्रिकल और इवन ब्रेकेज ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. सिमेट्रिकल और इवन ब्रेकेज. फॉर एग्जाम्पल समजा मी एक जनरल एग्जाम्पल. इन जनरल ए बॉन्ड एम समजा ए बॉन्ड ए. तर काय होतंय ए बॉन्ड ए असेल. ए बॉन्ड ए एक बॉन्ड एक सिंगल बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन इथं किंवा अर्धा एरो. फिश हुक असते ना, फिशचा हुक तसा अर्धा एरो. तर अर्धा एरो सिंगल इलेक्ट्रॉन, फुल एरो डबल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. नोटेशन आहे ऑर्गॅनिक मध्ये. ह्या बॉन्ड मधलं 1 इलेक्ट्रॉन इथे आणि 1 इलेक्ट्रॉन इथे. आणि ह्यांचं स्कीम आहे तुझं 1 माझं 1, तुझं 1 माझं 1 इलेक्ट्रॉन. ए इलेक्ट्रॉन प्लस ए इलेक्ट्रॉन, ए इलेक्ट्रॉन प्लस ए इलेक्ट्रॉन. होय ना. फॉर एक्झाम्पल मी घेतो सर Cl2 आहे म्हणून समजा. मगाशी आपण मिथेन विथ Cl2 दिलेला. Cl2 आहे
तर Cl2 आपण असं लिहिता येईल काय बघा आपल्याला, Cl बॉन्ड Cl, Cl बॉन्ड Cl. मग इथं झालं सर होमोलायसिस किंवा होमोलायटिक बॉन्ड फिशन. होमोलायसिस झालं, होमोलायसिस झालं. तर तुझं एक माझं एक, दोघांनी आपले शेड पेअर, स्वतःचे जे शेड पेअर होते की नाही, तुझं एक माझं एक असं इलेक्ट्रॉन होतं ना, तो त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय. आम्ही असं लिहितो Cl डॉट प्लस Cl डॉट. इथं Cl ला एक इलेक्ट्रॉन, इथं Cl ला एक इलेक्ट्रॉन. मग अनेक मुलांना मी विचारतो ह्याच्यावर चार्ज कोणता रे, ते म्हणतात सुरुवातीला, नंतर त्यांना कळतं बरं का, ते म्हणतात सर Cl इथे इलेक्ट्रॉन आहे ना, मग मायनस. बिलकुल नाही. अरे हा इलेक्ट्रॉन हा स्वतःचा इलेक्ट्रॉन आहे, बाहेरून इतरांचा इलेक्ट्रॉन घेतला तर मायनस. तर स्वतःचा शेअरिंग मधले लावलेला इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेकेज नंतर घेऊन गेलाय, मग ह्याला म्हणायचं Cl हॅज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इट इज अ फ्री रॅडिकल किंवा जस्ट रॅडिकल ही म्हणतात. Cl मायनस नाही आहे हा, Cl फ्री रॅडिकल, Cl फ्री रॅडिकल, Cl फ्री रॅडिकल. कळालं का बघा? यस, म्हणजे एक कळालं, जे एक प्रकारचं फिशन आहे, फिशन ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड, त्याच्यामध्ये द प्रोडक्ट ऑफ होमोलायसिस, होमोलायसिस झाला तर तुम्हाला नेहमी मिळणार आहे सर फ्री रॅडिकल. आणि व्हॉट आर फ्री रॅडिकल्स? व्हॉट आर फ्री रॅडिकल्स? अ हायली रिॲक्टिव्ह स्पेशीज ॲटमची अशी जात है ना, द हायली रिॲक्टिव्ह स्पेशीज कॅरिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड नाही आहेत, त्याला म्हणायचं फ्री रॅडिकल. व्हॉट वी कॉल इट ॲज फ्री रॅडिकल. ओके, नेक्स्ट. आफ्टर होमोलायसिस, अरे आपल्याला कळणार कसं की एखादा रिॲक्शन चालू आहे, त्याच्यामध्ये इक्वल ब्रेकेज झालंय काय अनइक्वल ब्रेकेज झालंय? काही ट्रिक्स आहेत का सर? हो. जेई नीट साठी काय आहेत का? निश्चितच. हे लक्षात ठेवायचं आहे. हेल्पर, हेल्पर, हेल्पर म्हणजे हाय टेम्परेचर, रिॲक्शन मध्येच व्हेरी हाय टेम्परेचर दिलं किंवा इलेक्ट्रोलायटिक मेथड घेतलं, इलेक्ट्रोलायसिस केलं किंवा लाईट, सनलाईट, UV लाईट, डिफ्युज्ड सनलाईट, UV लाईट और डिफ्युज्ड सनलाईट घेतलं किंवा पेरऑक्साइड घेतला सर, पेरऑक्साइड घेतला, पेरऑक्साइड. आता बघा हायड्रोजन पेरऑक्साइड, HOOH हायड्रोजन पेरऑक्साइड, तुम्ही बघितलं असेल एस ब्लॉक एलिमेंट H2O2 हायड्रोजन पेरऑक्साइड, बरोबर आहे ना, हायड्रोजन पेरऑक्साइड इट इज. किंवा ऑर्गॅनिकचा एक पेरऑक्साइड येतोय बेन्झॉइल पेरऑक्साइड C6H5, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड C6H5, ह्याला बेन्झॉइल पेरऑक्साइड म्हणतात, बेन्झॉइल पेरऑक्साइड. सो हाय टेम्परेचर इलेक्ट्रोलायसिस UV लाईट पेरऑक्साइड आर रॅडिकल जनरेट करणारे कोणी एजंट आले तिथे, रॅडिकल जनरेटर्स. तर तुम्हाला सर निश्चितपणानं होमोलायटिक बॉन्ड फिशन मिळतो. काय मिळतो सर? होमोलायटिक बॉन्ड फिशन. कळतं का? व्हेरी गुड. ना हे जे मी फ्री रॅडिकल्स सांगितले सर, फ्री रॅडिकल्स चे टाइप्स आणि त्यांची स्टेबिलिटी. आता मी फक्त स्टेबिलिटी, ते किती स्टेबल आहेत किंवा अनस्टेबल आहेत एवढंच सांगणार. का स्टेबल आहेत आणि का अनस्टेबल आहेत ते आपणाला नंतरच्या भागात बघायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही फाइंड आउट केला, बेस्ट. टेल मी इन द कॉमेंट बॉक्स, टेल मी द होमवर्क, है ना. सो नाव सी, हे मी असे लिहितो बघा, CH3, CH3. बघा बघा. मग हे 1 2 3 4 5 निओपेंटेन आहे, निओपेंटेन, बरोबर आहे. C बॉन्ड C एक सारखे आहेत, डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नाही आहे.
डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नसेल तर इक्वलच ब्रेकेज होणार. डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिव्हिटी नसेल तर इक्वलच ब्रेकेज होणार. मग हे इक्वल ब्रेकेज होत आहे, तुझं एक माझं एक असं होतं. आणि हा घर सोडून गेला सर, हा CH3 जाऊ दे, हे बघ हे असं राहतं एक फ्री रॅडिकल. ह्याला म्हणायचं टर्शरी. टर्शरी हा कार्बन 3 कार्बनशी संबंधित आहे म्हणून हा टर्शरी कार्बन आहे. मग टर्शरी फ्री रॅडिकल. सो दिस इज टर्शरी ब्युटाइल. 4 कार्बन आहेत ना म्हणून ब्युटाइल. टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. टर्शरी ब्युटाइल. हे असं पण लिहिता येईल CH3 किती वेळा रे? 3 वेळा. CH3 3 वेळा C डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन. हे टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल देन CH3 इकडे एक H फक्त ठेवतो असं. ह्याला म्हणायचं आयसोप्रोपाइल. हे इलेक्ट्रॉन आहे. दिस इज आयसोप्रोपाइल म्हणजे हा टर्शरी होता, हा सेकंडरी आहे. सो दिस इज आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल. त्यानंतर सर आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल मोर स्टेबल. टर्शरी पेक्षा टर्शरी मोर स्टेबल देन सेकंडरी. हे टर्शरी फ्री रॅडिकल टर्शरी 3 डिग्री म्हणजे टर्शरी फ्री रॅडिकल. हे सेकंडरी फ्री रॅडिकल. आणि मग प्रायमरी बघा CH3 CH2 हे इथाइल फ्री रॅडिकल ह्याच्यात इथाइल फ्री रॅडिकल. आणि सगळ्यात अनस्टेबल म्हणजे मिथाइल फ्री रॅडिकल. हे झालं स्टेबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. होमोलायटिक बॉन्ड फिशनचं प्रोडक्ट्स काय आहेत? फ्री रॅडिकल. आज तुम्ही बघितलं व्हॉट इज मेकॅनिझम, व्हॉट आर द स्टेप्स इन मेकॅनिझम अँड होमोलायटिक बॉन्ड फिशन. व्हॉट आर द कंडिशन्स हेल्पर. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हॉट इज द रिझन फॉर स्टेबिलिटी. नाही सांगितलं तर पुढे बघू. ठीक आहे ना. नेक्स्ट वन होमोलायसिस झालं ना सर. आता हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन आणि प्रोडक्ट्स ऑफ हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन काय असतात? कार्बोकॅटायन कार्बॅनियन. कार्बोकॅटायन कार्बॅनियन. इन द नेक्स्ट सेशन. कीप एन्जॉयिंग doing chemistry.